नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 8वी मराठीची 21वी संतवाणी याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न पहिला आहे, आकृती पूर्ण करा. संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्व. उत्तर, शब्द रत्ने व शस्त्रे आहेत. शब्द हे जीवनाचे सर्वस्व व शब्द हेच देव आहे. प्रश्न दुसरा आहे, सूचनेनुसार सोडवा. धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उत्तर, संत तुकारामांच्या घरी शब्दांच्या रत्नांचे काय आहे? उत्तर येणार धन. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण उत्तर आहे शब्द हा त्यांचा देव आहे. प्रश्न क्रमांक 3, खालील संकल्पना स्पष्ट करा. शब्दांचीच रत्ने. उत्तर, संतांजवळ पैसा, अडका, जड, जवाहीर अशी लौकिक संपत्ती नसते, पण त्यांच्याकडे लोकांना उपदेश करणारे शब्द असतात. ते शब्द इतके अनमोल असतात की त्या शब्दांना संत तुकाराम महाराजांनी अमूल्य रत्न असे संबोधले आहे. शब्दांचीच शस्त्रे. उत्तर, संतांकडे लोकांना मार्गदर्शन करणारे शब्द असतात. शस्त्रांनी जसा शत्रूवर विजय मिळवता येतो तसे शब्दरूपी शस्त्रांनी लोकांच्या मनातील षडरिपूंचा विकारांचा पराभव करता येतो. म्हणून संतांकडे असणारे शब्द ही शस्त्रे आहेत. प्रश्न क्रमांक 4, शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे या अर्थाची कवितेतील ओळ शोधा. उत्तर, शब्दची आमुच्या जीवांचे जीवन. प्रश्न 5, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. शब्द वाटू धन जन लोका या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर, लौकिक अर्थाने कोणतीही धनदौलत आमच्याकडे नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे. शब्द हीच आमची संपत्ती आहे. हे शब्दांचे धन आम्ही जनमानसात वाटतो, म्हणजे संत सामान्य लोकांना उपदेश करतात. लोकांची मने शब्दांनी स्वच्छ करतात, त्यांच्या मनातील विकार नाहीसे करतात. ही सगळी शिकवण संत शब्दांनी देतात. म्हणून हे शब्दरूपी रत्नांचे धन आम्ही लोकांना वाटून टाकतो, दान करतो असे संत तुकाराम महाराज म्हणायचे. प्रश्न क्रमांक 8, संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे आणि षडविकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक शब्दांचीच शस्त्रे केली आहेत. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे, म्हणून शब्दांना ते देवत्व देतात. शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे व मनपूर्वक उपासना करणे हेच आमचे भाग्य आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. प्रश्न क्रमांक ई, शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा. उत्तर, मी लहानपणी जेवताना माझ्या आवडीची भाजी नसली तर मी त्या दिवशी जेवायचो नाही. माझी बहीण मी जेवण्यासाठी माझी समजूत काढायची. असाच एक दिवस माझ्या आवडीचे जेवण नव्हते आणि मी आईला जेवण्यासाठी नकार दिला. आई मला समजवू लागली की तू जेवला नाहीस तर आजारी पडशील, पण मी काही ऐकायला तयार नव्हतो. तेव्हा ती म्हणाली, तू जेवला नाहीस तर मी सुद्धा जेवणार नाही. मी आजारी पडलेले चालेल तुला? ते आईचे बोलणे ऐकून मला माझाच राग आला आणि त्या दिवसापासून मी सर्व प्रकारचे जेवण खायला सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 1, चौकटी पूर्ण करा. संत सावता महाराजांची मागणी. संतांची आठवण व संगत. संतांनी दाखवलेला तो मार्ग भक्ती मार्ग. प्रश्न 2, सूचनेनुसार कृती करा. अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा. नारायण. संत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. संत सावता माळी यांना कोणाची संगत घडावी असे वाटते? संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी? एका वाक्यात उत्तर लिहा. संत सावता महाराजांना संतांची संगत हवी. प्रश्न क्रमांक 3, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, संत सावता महाराज म्हणतात, हे देवा, आम्हाला कोणाकडेही काहीही मागायचे नाही. फक्त आम्हाला संतांची आठवण राहावी हीच आमची मनापासून इच्छा आहे.
संत सज्जन हेच आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवतात, म्हणून आम्हाला संतांचा कायम सहवास लाभावा, म्हणून आम्हाला संतांची भेट घडवून दे. संत हेच आमच्यासाठी परमेश्वर आहेत, त्यांच्या ठाई लीन राहावे हीच आमची मनोकामना आहे. संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा. उत्तर: संत सावता महाराज म्हणतात, संत हेच आम्हाला खरा भक्ती मार्ग दाखवतात. ते पूर्ण भक्त आहे, त्यांच्यासोबत आम्ही राहिलो तर खरी भक्ती काय असते हे आम्हाला कळेल. त्यासाठी संतांचा सहवास लाभण्याची मागणी संत सावता माळी देवापाशी करतात. प्रश्न क्रमांक ई: सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या. उत्तर: प्रस्तुत अभंगात संत सावता माळी हे परमेश्वराला अंतःकरणापासून विनवतात की हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर आणि मला संतांची भेट घडवून दे. संत सावता माळी यांच्या मते संत हेच खरे पूर्ण भक्त असून ते लोकांना भक्ती मार्ग दाखवतात, म्हणून ते संतांच्या सहवासाची याचना करतात. संत रूपी या देवाचे दर्शन घडावे व त्याची निरंतर सोबत मिळावी ही मनोकामना या अभंगातून संत सावता माळी यांनी केली आहे. उपक्रम: खालील संतांची माहिती मिळवा आणि दिलेल्या मुद्द्यांनुसार लिहा. पूर्ण नाव: संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. काळ इसवी सन 1275-1296. प्रसिद्ध ग्रंथ ज्ञानेश्वरी अमृतानुभव. प्रसिद्ध सुवचन आता विश्वात्मके देवे. एखादा अभंग काय सांगू वारीची महती. संत नामदेव. पूर्ण नाव नामदेव दामाशेटी रेळेकर. काळ इसवी सन 1270 ते 1350. अभंग गाथा प्रसिद्ध ग्रंथ. तेथे कर माझे जुळती प्रसिद्ध सुवचन. अवघा रंग एक झाला हा अभंग. संत एकनाथ. एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी. पूर्ण नाव. इसवी सन 1533 ते 1599 हा त्यांचा काळ. एकनाथी भागवत भावार्थ रामायण हे प्रसिद्ध ग्रंथ. माझे माहेर पंढरी प्रसिद्ध सुवचन. भवसागर हा दुस्तर हा एखादा अभंग. संत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज माणिक बंडूजी इंगळे हे त्यांचं पूर्ण नाव. इसवी सन 1909 ते 1968 हा त्यांचा कार्यकाल. ग्रामगीता हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ. गाव वाचवा देश वाचवा हे त्यांचे सुवचन. ग्रामगीता वाचन करा हा त्यांचा अभंग. मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओचा स्वाध्याय सोडवलाय आणि आपण या 8वी मराठीच्या संपूर्ण धड्यांचे प्रश्न उत्तरं अपलोडसुद्धा केले आहेत. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच पाठिंबा आम्हाला देत राहा. तुमच्या प्रेमळ कमेंट्स वाचण्यासाठी आम्ही आतुर आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.